नमस्कार. टी-व्ही 6 मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. ताईंनो, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात हवा असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण सरकारकडून आता 4 नवीन नियम कडक करण्यात आलेले आहेत आणि हे नियम पाळले नाहीत, तर तुमचा जो पुढचा हप्ता आहे ना, हा बंद होऊ शकतो. आता केवळ ई-के-वाय-सी करून चालणार नाही, तर पात्रतेचे निकष अधिक कडक करण्यात आलेले आहेत. या नवीन नियमांमुळे राज्यातील सुमारे 86 लाख महिला योजनेतून बाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्या महिलांनी अद्यापही नवीन अटीची पूर्तता केलेली नाही, त्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे थकीत हप्ते देखील धोक्यात येणार आहेत. काल रात्री झालेल्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आयोजित आढावा घेतला. यामध्ये अनेक श्रीमंत कुटुंबीय चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असल्याचे निदर्शनात आलेले आहे. त्यामुळे आता 4 नवीन नियमांचे आधारे पात्रतेची पडताळणी केली जाणार आहे. आता ते 4 नियम नेमके कोणते आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. तर सगळ्यात पहिलं म्हणजे साधन सामुग्रीची जी अट. पूर्वी केवळ चारचाकी गाडी असलेल्या महिला अपात्र होत्या. मात्र आता घरातील आर्थिक स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. ज्यांच्याकडे चैनीच्या वस्तू किंवा महागड्या दुचाकी आहेत, त्यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश इथे देण्यात आलेले आहेत. त्यानंतर दुसरं म्हणजे रेशन कार्ड ई-के-वाय-सी. आता केवळ योजनेची के-वाय-सी करून चालणार नाही, तर रेशन कार्डची सर्व सदस्यांची रेशन दुकानात जाऊन ई-के-वाय-सी करणे इथे बंधनकारक करण्यात आलेले आहेत. त्यानंतर तिसरं म्हणजे उत्पन्नाचा दाखला 2026चा. नवीन वर्ष सुरू झाल्यामुळे 2.5 लाख रुपयांच्या मर्यादित असलेल्या उत्पन्नाचा नवीन दाखला आता सादर करावा लागणार आहे. त्यानंतर चौथं म्हणजे बँक खाते सक्रियता ॲक्टिव्ह स्टेटस. बँक खात्यात मिनिमम बॅलन्स नसलेल्या किंवा व्यवहार बंद असलेल्या महिलांची डी व्यवहार बँकेतून नाकारले जात आहे. ज्या महिलांचे पैसे तांत्रिक कारणांमुळे रखडले आहेत किंवा ज्यांच्या अर्जात त्रुटी आहेत, त्यांना आता स्थितीदर्शक प्रमाणपत्र किंवा शपथपत्र अंगणवाडी सेविकांकडे जमा करावे लागणार आहेत. विशेषतः विधवा, परित्यक्त्या, अनाथ किंवा ज्यांच्या अर्जात नावाची चूक आहे, अशा महिलांनी संबंधित कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे जमा केल्यानंतरच तुमची ई-के-वाय-सी पूर्ण मानली जाईल आणि रखडलेले ₹3000 म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता, तसेच जानेवारीचा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यात जमा होणार आहे. ही योजना पुढील 5 वर्षे चालणार असून दरवर्षी ₹18,000 याप्रमाणे ₹90,000 लाभार्थी महिलांना मिळणार आहे. जर तुम्ही आता कागदपत्रांची पूर्तता केली नाही, तर हे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत अंतिम मुदत दिलेली आहे. तरी फेब्रुवारी अखेरचा हप्ता मिळवण्यासाठी त्वरित हालचाल करणे इथे गरजेचे आहे. तरी तुम्हाला एन-पी-सी-आय मॅपिंग तुमच्या बँकेत जाऊन तुम्हाला आधारशी सीडिंग असल्याची तुम्हाला इथे खात्री करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमच्या नावाची स्पेलिंग सुद्धा तुम्हाला इथे चेक करायची. आता कोणत्या तर आधार कार्ड आणि बँक पासबुकवरील नावाची स्पेलिंग तुम्हाला एकसारखी असणे इथे गरजेचे आहे. नाहीतर तुमचा हप्ता इथे अडकू शकतो. त्यानंतर शिल्लक रक्कम. बँक खाते कोरे न ठेवता त्यामध्ये किमान शिल्लक पैसे ठेवणे ही तुम्हाला गरजेचे आहे, जेणेकरून खाते डॉर्मट होणार नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.